सर्वांना सप्रेम जय भीम. भारतामध्ये भारतीय संविधान लागू होऊन आता 75 वर्ष उलटलेली आहेत. या काळामध्ये भारताच्या संविधानामध्ये काय कंटेंट्स आहेत आणि त्याची भारतासाठी चांगल्यात चांगल्या पद्धतीने कशी अंमलबजावणी करता येईल, हेच आपल्या चर्चेचे खरं तर मुख्य विषय असले पाहिजे. परंतु मागच्या आठवड्यामध्ये एका ज्येष्ठ पत्रकारांनी संविधान निर्मितीच्या श्रेयवादाविषयी काही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा म्हणा किंवा प्रचार प्रसार म्हणा सुरू असल्याचं समजलं. आणि त्यामुळं संविधानातले महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या याची चर्चा करत करतच संविधानाची निर्मिती कुणी केली किंवा संविधानाचे शिल्पकार खरे कोण आहेत या गोष्टीवर सुद्धा प्रकाश टाकणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि त्यामुळं भारतीय संविधानाचे खरे शिल्पकार कोण हा विषय घेऊन संविधानातल्या विविध तरतुदींना स्पर्श करत मी हा विषय आज आपल्यासमोर ठेवत आहे. बाबासाहेबांना जेव्हा घटना समितीमध्ये जायचं होतं तेव्हा बाबासाहेबांनी भारतातल्या त्यावेळेचा जो काही बलाढ्य पक्ष होता त्या काँग्रेसकडे तशी विनंती केली होती की तुमच्या वतीनं मला संविधान सभेमध्ये जाऊ द्या. परंतु दुर्दैवानं बाबासाहेबांचं अनेक लोकांशी वैचारिक भांडण असल्यामुळं त्या लोकांनी बाबासाहेबांना संविधान सभेत येऊ न देण्याचा प्रयत्न केला. संविधान सभेची दारे आणि खिडक्या बंद करण्यात आलेली आहेत अशा पद्धतीचं विधान स्वतः बाबासाहेबांनी एका ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे माझ्यासाठी संविधान सभेची दारं आणि खिडक्या बंद करण्यात आली होती. इतकंच नव्हे तर आजूबाजूची भोकंसुद्धा बुजवण्यात आली होती की जेणेकरून मी संविधान सभेमध्ये पोहोचू शकणार नाही अशा वातावरणाची निर्मिती केली होती. परंतु मी पश्चिम बंगालमधून संविधान सभेत जाण्याचा मार्ग शोधून काढला असं डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या एका भाषणामध्ये सांगितलेलं. बाबासाहेब संविधान सभेमध्ये पोहोचले. त्याच्यानंतर त्यांनी काही दिवस काम केलं. त्याच्यानंतर भारताची फाळणी झाली आणि या दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेबांनी संविधान सभेत जे काम केलं होतं ते अतिशय उच्च दर्जाचं आहे. हे संविधान सभेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळं बाबासाहेबांनी त्यांनी पुन्हा संविधान सभेवरती घेतलं आणि मसुदा समितीचं अध्यक्षपद देऊन त्यांच्याकडून भारतीय संविधानाच्या निर्मितीचं काम करून घेतलेलं आहे. आणि या सगळ्या घडामोडींच्याकडे आपण पाहिल्यानंतर संविधानाचे खरे शिल्पकार कोण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या 2 मिनिटातच मिळून जातं. तरीसुद्धा आपण संविधानातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि त्या अनुषंगाने झालेली चर्चा यांच्यावर थोडा आपण आज प्रकाश टाकूया जेणेकरून ज्या लोकांच्या मनात काही शंका कुशंका असतील त्या शंका कुशंका दूर होतील. 9 डिसेंबर 1946ला भारतीय संविधान सभेची पहिली बैठक भरली होती. जुलै 1946मध्ये कॅबिनेट मिशनच्या माध्यमातून निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांच्या माध्यमातून संविधान सभासाठी लोक निवडले गेले. याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकर पश्चिम बंगालमधून निवडून आले. त्याच्यानंतर संविधान सभेच्या एक तात्पुरते अध्यक्ष आणि त्यानंतर 1-2 दिवसानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसादांना कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं. त्याच्यानंतर पंडित नेहरूंनी 13 डिसेंबरला संविधान सभेच्या ध्येय आणि उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि त्याला 17 डिसेंबर 1946ला बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये पहिलं भाषण करून आपली भूमिका संविधानाच्या विषयीची मांडलेली आहे. नेहरूंच्या ठरावाला त्यांनी निराशाजनक ठराव असं म्हटलेलं आहे आणि संविधानामध्ये नेहरूंनी जे काही समाजवाद वगैरे शब्द मांडले होते तर बाबासाहेब म्हणाले की आता फक्त समाजवादाचा उच्चार करून किंवा उल्लेख करून चालणार नाही, तर हा समाजवाद तुम्ही आणणार कसे आहात. इथल्या ज्या जमिनी आहेत यांचं राष्ट्रीयकरण केल्याशिवाय, इथल्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण केल्याशिवाय तुम्हाला समाजवाद इथं आणता येणार नाही. त्यामुळे फक्त ठोकळ किंवा मोघमपणे संविधानाचा उल्लेख करू नका. तुम्ही एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही संविधानामध्ये सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीनं ती चर्चा झालेली आहे. बाबासाहेबांच्या त्या भाषणाचा सुद्धा प्रभाव पडलेला आहे आणि त्यामुळं जे काही 50 सदस्यीय जे काही एक प्रमुख समिती नेमली गेली संविधानावरती काम करण्यासाठी त्या समितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचा समावेश करण्यात आला.
त्याच्यानंतर संघ संविधान समिती आहे, अल्पसंख्याक समिती आहे, मूलभूत अधिकारांच्यावरती समिती आहे. या सगळ्या समित्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी काम केलं आणि हे काम संविधान सभेचे जे सदस्य होते या सदस्यांच्या नजरेमध्ये भरलं आणि त्यामुळे फाळणीनंतर बाबासाहेब निवडून आलेला जो भाग आहे, ढाका, बारिसाल, खुलना हे जे जिल्हे आहेत आता आता बांगलादेशामध्ये आहेत ते, तर त्या प्रदेशामधून म्हणजे पूर्वी तो पाकिस्तानामध्ये गेला होता, त्या प्रदेशातून बाबासाहेब निवडून आले होते. हा भाग पाकिस्तानात गेल्यामुळे आपण बाबासाहेबांना पुन्हा एकदा संविधान सभेवरती काँग्रेसने आणलेलं आहे आणि 29 ऑगस्ट 1947 या दिवशी बाबासाहेबांची घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी, घटना समितीतली जी मसुदा समिती होती, या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड करण्यात आलेली आणि 30 तारखेपासून बाबासाहेबांनी काम सुरू केलं. आता हे जेव्हा काम सुरू केलं तेव्हा वेगवेगळ्या समित्यांचे अहवाल आलेले होते, म्हणजे जे मूलभूत अधिकार समिती आहे ज्याच्यात बाबासाहेब होते, अल्पसंख्याक समिती आहे ज्याच्यात बाबासाहेब होते, संघ संविधान समिती आहे ज्याच्यामध्ये बाबासाहेब होते आणि आणखी काही समित्या होत्या की ज्या इतर सदस्य त्याच्यामध्ये होते. या सगळ्यांनी मिळवलेले काही अहवाल होते आणि या अहवालावरून एक कच्चा आराखडा BN राव यांनी तयार करून ठेवला होता. जेव्हा बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडून असा निरोप आला की BN राव यांनी हा जो आराखडा बनवलेला आहे, हा जो मसुदा बनवलेला आहे, याच्या प्रती तुम्ही संविधान सभेच्या सर्व सदस्यांना वितरित करा. ही सूचना बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष बनल्यानंतर आलेल्या आहे. परंतु बाबासाहेबांनी आणि मसुदा समितीच्या सदस्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसादांना म्हणजे संविधान सभेच्या अध्यक्षांना हे स्पष्टपणे सांगितलं की हा जो मसुदा आमच्याकडे आलेला आहे याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि अनेक नवीन गोष्टी याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं काही मांडणं गरजेचं आहे आणि त्यामुळं ऑगस्ट 1947 ते फेब्रुवारी 1948 जवळजवळ 5.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो मसुदा आहे म्हणजे संविधान सभेच्या सदस्यांचे जे काही सगळे रिपोर्ट्स आले होते त्या रिपोर्ट्सच्या आधारे पुन्हा स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःच्या शब्दामध्ये त्यांनी संविधानाचा मसुदा लिहून काढलेला आहे आणि हा जो पहिला मसुदा आहे हा 315 कलमे आणि 8 परिशिष्टांचा होता. BN राव यांनी जो मसुदा लिहिला होता तो 243 कलमे आणि 13 परिशिष्टांचा होता. तर बाबासाहेबांनी पुन्हा जो स्वतःच्या भाषेमध्ये नवीन लिहिलेला मसुदा आहे हा 315 कलमे आणि 8 परिशिष्टांचा झाला होता. सध्या जे संविधान आहे त्याची कलमे 395 आहेत, परंतु जो मूळ मसुदा बाबासाहेबांनी लिहिला होता तो 315 कलमांचा होता. याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीसोबतच मुस्लिम, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन्स अशा सगळ्यांना राखीव जागा देण्याचं प्रावधान होतं आणि त्याचप्रमाणे हिंदू समाजामधल्या हिंदू धार्मिक संस्थांमधल्या ज्या ज्या काही संस्था आहेत या हिंदू समाजातल्या सर्व वर्गांसाठी खुल्या कराव्यात अशा पद्धतीचंही प्रावधान होतं. परंतु जे फायनल संविधान आपलं मंजूर झालं 26 नोव्हेंबर 1949ला तर त्या फायनल संविधानामध्ये या गोष्टी गाळण्यात आलेल्या आहेत आणि हे जे हिंदू समाजातल्या ज्या संस्था सगळ्यांना खुल्या करण्याचा उल्लेख होता हा त्याच्यातून गाळण्यात आला आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्यासाठी राखीव जागा होत्या यासुद्धा गाळण्यात आलेल्या आहे. त्याच्या संदर्भामध्ये उल्लेख आपण पुढे या चर्चेदरम्यान पुढे करणारच आहोत. तर फेब्रुवारी 1948मध्ये जेव्हा संविधानाचा मसुदा बाबासाहेबांनी पहिल्यांदा राष्ट्रपतींना सादर केला, संविधान सभेच्या अध्यक्षांना सादर केला, तेव्हा त्याच्यासोबत त्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी 23 महत्त्वाचे मुद्दे मांडले की हे मुद्दे त्याच्यामध्ये त्यांनी सार्वभौम लोकशाही गणराज्य हा जो आपल्या प्रास्ताविकामध्ये उल्लेख आहे त्याच्यामध्ये बंधुतेचा समावेश आहे. आपण भारताचं फेडरेशन असताना फेडरेशन हा शब्द आपण युनियन हा शब्द वापरलेला आहे. नागरिकत्वासंबंधी तरतुदी केलेल्या आहेत, मूलभूत अधिकार, त्याच्यावरच्या मर्यादा, राज्यपाल, राष्ट्रपतीचे अधिकार, केंद्र राज्य संबंध, राज्यघटनेचे घटन, राज्यपालाच्या निवडीची पद्धत, वित्तीय तरतुदी, अखिल भारतीय सेवांच्या तरतुदी, निवडणूक, मतदान, संविधान दुरुस्ती, अल्पसंख्याकांचे संरक्षण अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने बाबासाहेबांनी कोणत्या तरतुदी आपण संविधानामध्ये घेत आहोत आणि कोणत्या कारणासाठी घेत आहोत हे स्पष्ट करणारे एक पत्र, अत्यंत मुद्देसूद असं पत्र बाबासाहेबांनी राष्ट्रपतींना दिलेलं आहे आणि या पत्राच्या शेवटी त्यांनी BN राव आणि SN मुखर्जी आणि
समितीचे जे सचिवालय होतं, या सचिवालयातले सगळे कर्मचारी या सगळ्यांच्या प्रतिसुद्धा कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. म्हणजे मला वाटतं इथं हा प्रश्न आपला संपतो. कारण बाबासाहेबांनी श्रेयवाद लाटण्यासाठी प्रयत्न केला नाही, परंतु त्यांच्या काळामध्ये सुद्धा काही लोक जे श्रेयवादाच्या दृष्टिकोनातून चर्चा करत होते, त्यांच्यासुद्धा चर्चांना पूर्णविराम देण्याचं काम एका पद्धतीनं बाबासाहेबांनी केलेलं आहे. एका भाषणामध्ये त्यांनी या संदर्भात उल्लेखही केलेला आहे. परंतु आपण जे आज इथं म्हणतो की नेमकं कुणाचं श्रेय, कुणाचं काय, तर बाबासाहेबांनी संविधान सभेतल्या प्रत्येक सदस्याला, प्रत्येक व्यक्तीला त्याचं संविधानाचं श्रेय स्वतः दिलेलं आहे. परंतु आपण सगळेजण जाणतो की संविधानाच्या निर्मितीमध्ये प्रचंड मोठं जे काम आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्याचे असंख्य पुरावे आज आपल्यासोबत आहेत. त्याच्यातलाच एक महत्त्वाचा पुरावा जो आहे तो टी कृष्णम्माचारी यांच्या संविधान सभेतल्या वक्तव्यावरून आपल्याला सापडतो. 21 फेब्रुवारी 1948ला भारतीय संविधानाचा जो मूळ मसुदा बाबासाहेबांनी सादर केला, हा सादर केल्यानंतर 26 फेब्रुवारी 1948 या दिवशी हा मसुदा भारतीय नागरिकांच्या विचारासाठी किंवा त्यांना माहिती होण्यासाठी, त्यांच्या सूचना येण्यासाठी म्हणून आपण गॅझेट म्हणजे भारताचं जे राजपत्र आहे, या राजपत्रामध्ये प्रकाशित केला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती संविधान सभेमध्ये चर्चा केलेली आहे. तर या चर्चेदरम्यान टी कृष्णम्माचारी हे जे आहेत, म्हणजे जे मूळ 7 सदस्य होते भारतीय संविधान सभेमध्ये, जे मूळ 7 सदस्य होते, अलादी कृष्णस्वामी अय्यर, त्याच्यानंतर एन गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर BR आंबेडकर, KM मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, BN मित्तल आणि DP खेतान या 7 लोकांना भारतीय संविधान सभेमध्ये पहिल्यांदा मसुदा समितीवरती घेण्यात आलं. परंतु याच्यातले जे 2 सदस्य आहेत, याच्यातले मित्तल जे आहेत, या BN मित्तल यांनी प्रकृतीच्या कारणासाठी मसुदा समितीचा राजीनामा दिलेला आहे आणि जे DP खेतान होते यांचा मृत्यू या काळामध्ये झालेला आहे. त्यामुळे या दोघांच्या जागी जे 2 नवीन सदस्य घेण्यात आले त्यांची नावं आहेत N माधवराव आणि TT कृष्णम्माचारी. ते संविधान सभेतील मसुदा समितीचे सदस्य आहेत आणि त्यामुळं त्यांनी केलेलं विधान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मसुदा समितीवरती ज्या 7 लोकांची निवड करण्यात आली होती, त्या 7 लोकांपैकी एकाने राजीनामा दिला, एकाचा मृत्यू झाला, एक अमेरिकेत गेला आणि 1-2 सदस्य दिल्लीपासून दूर अशा ठिकाणी होते. प्रकृती कारणास्तव किंवा इतर कारणास्तव त्यांनाही संविधानाच्या निर्मितीमध्ये भाग घेता आला नाही, प्रत्यक्षात काम करता आलं नाही आणि त्यामुळं मसुदा समितीचं जो सगळा भार होता हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती पडला आणि हे काम डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी डॉक्टर आंबेडकरांचं ऋणी राहिलं पाहिजे. हे मसुदा समितीच्या एका सदस्यांनी संविधान सभेमध्ये केलेलं वक्तव्य असल्यामुळं इतर कुठल्या पुराव्याची खरं तर आपल्याला गरज भासत नाही आणि त्यामुळं बाबासाहेबांच्यावरती टीका करणाऱ्यांनी किंवा त्यांचं जे काही कर्तृत्व आहे ते नाकारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी एवढ्यावरूनच शहाणं झालं पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. काझी सय्यद करीमुद्दीन नावाचे एक सदस्य होते. यांचा बाबासाहेबांशी फार मोठा विरोध, वैचारिक विरोध संविधान सभेमध्ये झालेला आहे. परंतु यांनी सुद्धा महान घटनाकार म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख या चर्चेच्या दरम्यान केलेला आहे. डॉक्टर PS देशमुख असं म्हणाले की बाबासाहेबांना जर पूर्ण मोकळीक मिळाली असती तर या संविधानाचा चेहरा मोहरा त्यांना बदलता, आणखी यांना याच्यामध्ये काही क्रांतिकारक गोष्टी घालणं शक्य झालं असतं. परंतु बाबासाहेब त्यावेळी काँग्रेसच्या बहुमतावर अवलंबून होते, कारण संविधान लिहिणं आणि ते मंजूर करणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लिहिणारा माणूस एकटा लिहू शकतो, परंतु त्याला जर इतरांनी मान्यता दिली नाही तर ती गोष्ट चांगली असून सुद्धा त्याचा आपल्याला उपयोग करता येत नाही, कायदेशीर त्याच्या रूपांतर संविधानामध्ये त्या होऊ शकत नाही आणि त्यामुळं या संविधान सभेमध्ये जे काँग्रेस पक्षाचे सदस्य होते त्यांनी ते मंजूर केल्यामुळं डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांनासुद्धा श्रेय दिलेलं आहे आणि ते म्हणाले की काँग्रेस पक्ष संविधान सभेत असल्यामुळं, बलाढ्य असल्यामुळं आणि त्याचं शिस्तीमध्ये त्यांनी काम केल्यामुळं आपल्याला हे संविधान मंजूर करून घेणं शक्य झालेलं आहे. त्यामुळे काही श्रेय आपण काँग्रेसला सुद्धा दिलं पाहिजे असं त्यांनी अतिशय प्रांजळपणे, म्हणजे BN राव यांना त्यांनी श्रेय दिलेलं आहे, SN मुखर्जींना दिलेलं आहे, काँग्रेस पक्षांना दिलेलं आहे. त्यांना जे टीका करणारे, त्यांना
त्यांना विरोध करणारे जे लोक होते, काजी करीमुद्दीन सय्यद होते, त्याच्यानंतर मुन्शी होते, असे अनेक लोक होते. या सगळ्या लोकांना सुद्धा त्यांनी श्रेय दिलेलं आहे की तुम्ही विरोध केल्यामुळं ती गोष्ट कशी योग्य आहे, ती गोष्ट कशी देशासाठी उपयोगाची आहे, हे मला सांगण्याची संधी संविधान सभेत मिळाली, असं त्यांनी म्हटलेलं आहे. 4 नोव्हेंबर 1948ला जो मसुदा त्यांनी बाबासाहेबांनी सादर केला, त्यावेळी काही संविधानाच्या संदर्भातले काही तौलनिक मुद्दे त्यांनी सांगितले. 1-2 मिनिटामध्ये त्याच्याकडे पण आपण उल्लेख करून आपण पुढे जाऊया. त्यांनी म्हटले की अध्यक्षीय पद्धती आणि संसदीय पद्धती अशा 2 पद्धती आहेत लोकशाहीच्या संदर्भामधले. अध्यक्षीय पद्धती जी असते याच्यामध्ये कार्यकारी मंडळाचा सल्ला अध्यक्षावर बंधनकारक नसतो. अध्यक्ष त्याच्या मर्जीने निर्णय घेऊ शकतो, परंतु राष्ट्रपतीला मात्र मंत्रिमंडळाचा निर्णय मानावाच लागतो. आणि आपल्या संविधानामध्ये आपण तशी तरतूद केलेली आहे राष्ट्रपतींची. म्हणजे एका अर्थानं खऱ्या अर्थानं लोकशाही, कारण एका व्यक्तीचा निर्णय आणि बहुमताचा निर्णय किंवा कायदेमंडळाचा निर्णय, याच्यामध्ये कायदेमंडळाचा निर्णय जो असतो तो लोकशाहीशी सुसंगत असा आहे. त्यामुळं आपली लोकशाही ही अध्यक्षीय लोकशाहीपेक्षा अधिक सुसंगत आहे असं आपल्याला म्हणता येईल. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये जे मंत्रिमंडळ असतं, हे मंत्रिमंडळ कायदेमंडळाच्या बाहेरचं सुद्धा असू शकतं. म्हणजे खाजगी लोकांना कोणालाही मंत्री अध्यक्ष बनवू शकतो. इथं मात्र आपल्याला कायदेमंडळाच्या सदस्यांनाच मंत्री बनवता येईल आणि जर बाहेरचा एखाद्या सदस्याला बनवलं तर त्याला 6 महिन्यामध्ये संविधान सभेवर घेतलं पाहिजे, अशा पद्धतीचं आपण तरतूद केलेली आहे. म्हणजे इथं सुद्धा पुन्हा आपण लोकांच्या इच्छेला महत्त्व दिलं आहे. त्याच्यानंतर सरकार स्थिर बनवायचं की जबाबदार बनवायचं, या प्रश्नाच्या संदर्भामध्ये भारतीय संविधानाने जबाबदारीला महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे अध्यक्षीय लोकशाहीमध्ये अमेरिकेसारख्या ठिकाणी 2 वर्षातून एकदा त्यांचं हे केलं जातं की विश्वासार्हता तपासली जाते, परंतु इथे मात्र दर 5 वर्षानंतर आपण विश्वासार्हता तपासतो. त्याचबरोबर कायदेमंडळाला मंत्रिमंडळ आहे, ते मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं दैनंदिन जबाबदारीचं तत्त्वसुद्धा भारतामध्ये पाळलं जातं. म्हणजे या दृष्टिकोनातून सुद्धा भारताचं संविधान चांगलं बनवलेलं आहे. आणि ह्या सगळी माहिती डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये दिलेली आहे. दैनंदिन आणि कालबद्ध अशा दोन्ही प्रकारे आपल्याला मूल्यमापन करता येतं. शासनाचा प्रकार संघीय किंवा संयुक्त संघीय असतो, म्हणजे युनिटरी किंवा फेडरेशन असतं. या दोन्हीचं गोष्टी एकत्र करून आपण भारताचं अशा प्रकारे बनवलेलं आहे संविधान की शांततेच्या काळामध्ये ते संघीय पद्धती संयुक्त संघीय पद्धतीनं वागेल, परंतु आणीबाणीच्या काळामध्ये केंद्राकडे अधिकार जातील. अशा पद्धतीनं दोन्ही व्यवस्थांचं जे चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपण संविधानामध्ये घेतलेल्या आहेत. भारतामध्ये एकच संविधान आहे, एकेरी नागरिकत्व आपण लागू केलेलं आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या राज्यामध्ये जेव्हा नागरिक जातील तेव्हा त्यांच्याप्रती भेदभाव होणार नाही, याची काळजी भारतीय संविधानाने घेतलेली आहे. त्याच्यानंतर भारतीय संविधानातून किंवा भारताच्या या संघातून युनियन ऑफ इंडिया याच्यातून फुटून निघण्याचा अधिकार भारतीय संविधानाने कोणत्याही राज्याला दिलेला नाही. बाबासाहेब इथं पण म्हणतात की अमेरिकेसारख्या देशामधून फुटून निघण्याचा अधिकार त्यातल्यासुद्धा राज्याला नाही, परंतु ते सिद्ध करण्यासाठी त्यांना एक अंतर्गत गृहयुद्ध करावं लागलेलं आहे. तर हे जे गृहयुद्ध आहे, या गृहयुद्धाची शक्यता आपण युनियन ऑफ इंडिया तयार करून आणि त्याच्यातून राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार न देऊन आपण हे गृहयुद्धाची शक्यता नष्ट केलेली आहे, हे डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगून त्या म्हणतात की आम्ही हा मसुदा तयार केला आहे, आता हा मसुदा आहे तसा स्वीकारायचा की याच्यात काही बदल करायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे. अशा पद्धतीनं अत्यंत प्रांजळपणे, अत्यंत सनदशीरपणे, अत्यंत योग्य पद्धतीने डॉक्टर आंबेडकरांनी ही सगळी परिस्थिती हाताळलेली आहे, हे सगळं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे तर आपण त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हणत आहोत. बाबासाहेब म्हणतात की शांतता आणि युद्धजन्य स्थिती या दोन्ही स्थितीमध्ये देशाला एकसंध ठेवण्यास हे संविधान समर्थ आहे, परंतु तरीसुद्धा जर या संविधानाच्या अनुषंगाने किंवा त्याच्या संदर्भात काही वाईट गोष्ट घडली तर मनुष्य हा अधम प्राणी आहे असा निष्कर्ष आपल्याला काढावा लागेल. इतकं बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याच्यामध्ये प्राण ओतलेला आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पंडित ठाकूरदास भार्गव नावाचे संविधान सभेचे जे सदस्य होते, त्यांनी असं म्हणले की अत्युच्च दर्जाचे कौशल्य, कायदेविषयक कुशाग्र बुद्धी
अथक परिश्रम, दुर्दम्य आत्मविश्वास, आधुनिकतेचा स्वीकार अशा गुणांनी युक्त असल्यामुळे मसुदा समितीनं हे काम अत्यंत यशस्वीपणे पार पाडलेलं आहे आणि डॉक्टर आंबेडकरांनी या सगळ्या गुणांच्या आधारे सर्व गुंतागुंतीच्या प्रश्नांची सोडवणूक केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा आभार कोणत्या शब्दामध्ये मी मानू हेच मला कळत नाही, अशा पद्धतीचे शब्द पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काढलेत. जे.पी. चतुर्वेदी नावाचे एक पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार होते, की ज्यांना संविधान सभेमध्ये जे काही काम चालले त्याचा सगळा वृत्तांत देशातल्या आणि देशाबाहेरच्या माध्यमांना पुरवण्याचं काम ज्या चतुर्वेदी नावाच्या पत्रकारांना देण्यात आलं. जे.पी. चतुर्वेदी ते असं म्हणतात की मी डॉक्टर आंबेडकरांना अतिशय जवळून पाहिलं आहे. त्यांना कोणतेही आव्हान देता येणे शक्य नव्हते. ते जगातील सर्व संविधानाबाबतचे अधिकारी विद्वान होते. त्यांच्याशी चर्चा करणे ही एक बौद्धिक मेजवानी होती आणि ही मेजवानी मला मिळालेली आहे, ती संधी मला मिळालेली आहे. इतकं म्हणजे जगातल्या सर्व संविधानांच्या संदर्भातले अधिकारी विद्वान होते आणि त्यांना आव्हान करता येणं कोणत्याही बाबतीमध्ये शक्य नव्हतं, असा पुरावा म्हणजे हे प्रशस्तीपत्र म्हणता येईल किंवा हा पुरावा म्हणता येईल डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भामध्ये म्हणजे या जे.पी. चतुर्वेदी यांनी सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे अशा असंख्य लोकांनी डॉक्टर आंबेडकरांच्या कामाचे पुरावे त्याच्यामध्ये संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचं जे महत्त्वाचं रोल आहे त्या संदर्भामध्ये असे हे पुरावे दिलेले आहेत. त्यामुळं त्यांच्याविषयी आता शंका घेणं लोकांनी बंद केलं पाहिजे आणि संविधान कसं चांगल्या पद्धतीनं राबवता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. M.V. पायली नावाचे घटनातज्ञ आहेत. ते म्हणतात की जगातील सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या संविधानिक कायद्याचे व अंमलबजावणीचे प्रचंड ज्ञान डॉक्टर आंबेडकरांच्या होते. म्हणजे फक्त संविधानाचे नव्हते तर संविधानाच्या अंमलबजावणीचे, म्हणजे अंमलबजावणी करताना काय काय अनुभव आले, कुठे त्रास झाला, कुठल्या अडचणी आल्या, कोणत्या चुका घडल्या होत्या, त्या कशा दुरुस्त केल्या, दुरुस्त करताना काय अडचणी आल्या, या सगळ्या गोष्टींचं सुद्धा ज्ञान त्यांच्याकडे होतं. त्यामुळं कोणतीही तरतूद बाबासाहेब आंबेडकर फक्त संविधानामध्ये टाकत नव्हते, तर ही तरतूद कशासाठी आपण टाकतो, याच्याऐवजी दुसरी तरतूद घेतली तर काय अडचण येऊ शकते, कोणत्या देशामध्ये कोणती अडचण आली होती, हे सगळं प्रचंड ज्ञान त्यांच्याकडे होतं. आणि कोणी शंका उपस्थित केली तर त्या शंकेला या सगळ्या ज्ञानाच्या आधारे बाबासाहेब इतकं सुंदर उत्तर देत की संविधान सभा सदस्यांच्या मनामध्ये असलेले शंकेचे ढग ताबडतोब नाहीसे होत असत, अशा पद्धतीची हे माहिती M.V. पायली सदस्यांनी केलेली आहे. विरोधकांचा मुद्दा स्वीकारण्याचा उदारपणा पण त्यांच्याकडे होता आणि प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी जी डॉक्टर आंबेडकरांच्याकडे होती ती संविधान सभेतल्या इतर कोणत्याही सदस्याकडे नव्हती, असं स्पष्ट मत M.V. पायली यांनी व्यक्त केलं आहे आणि त्यामुळे त्यांना आपण भारतीय संविधानाचे जनक म्हणत आहोत, असं M.V. पायली म्हणतात. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे तर संविधान सभेचे अध्यक्षच होते. ते काय म्हणतात, ते म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या प्रकृतीची चिंता न करता संविधान निर्मितीचे काम पूर्णत्वास नेले आणि ते काम करत असताना मी अध्यक्षाच्या खुर्चीत बसून दररोज त्यांचं काम हे पाहिलेलं आहे. आणि मसुदा समितीमध्ये आणि त्यातही मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर आंबेडकरांची निवड केली. हा जो आपला निर्णय होता याच्या इतका अचूक निर्णय आपला दुसरा कोणताच नाही, अशी कबुली यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाची स्वीकृती करताना दिलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा 26 नोव्हेंबरला जे भाषण संविधान सभेमध्ये केलं होतं त्याच्यात त्यांनी सांगितले की राव यांचा आराखडा 243 कलमांचा होता. मसुदा समिती काढल्यानंतर आम्ही नवीन आराखडा तयार केला, त्याला 315 कलमं होती आणि आता सगळे चर्चा, कारण हे जेव्हा 26 फेब्रुवारीला प्रकाशित करण्यात आलं आणि पुढचे 8 महिने लोकांच्या सूचना आणि प्रतिक्रियांसाठी संविधानाचा मसुदा खुला ठेवण्यात आला होता, त्यावेळी 7,635 सूचना याच्यावरती आलेल्या आहेत. तर त्याच्यातले 2473 2473 इतक्या, कारण काही सिमिलर असल्यामुळे त्या आपण बाजूला ठेवल्या आणि 2473 सूचनावर आपण विचार केला आणि संविधान सभेतल्या सदस्यांची सुद्धा चर्चा, सूचना, प्रतिक्रिया याच्यातून शेवटी 395 कलमे आणि 8 परिशिष्टांचं आपलं संविधान बनलेलं आहे. हे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस ही समिती कार्यरत राहिली. त्याच्यातली मसुदा समिती 141 दिवस कार्यरत राहिली. देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. S.N. मुखर्जी यांना सुद्धा याचं श्रेय, आराखडा करणारे जे मुखर्जी आहेत त्यांनाही श्रेय दिलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. काँग्रेसमुळे कामकाज सुव्यवस्थित आणि शिस्तबद्ध झालं आणि ते सादर करण्याचं आणि पारित करण्याचं काम सोपं झालं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. राबवणारेच जर वाईट असतील
तर संविधान वाईट ठरेल, अन्यथा संविधान वाईट ठरणार नाही, असं ते म्हणाले आहेत. आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण अप्रामाणिक मार्गांचा अवलंब करता कामा नये, तर संविधानिक मार्गांचाच आपण अवलंब केला पाहिजे. क्रांतिकारी मार्गांचा अवलंब टाळला पाहिजे. असं आपण केलं तर हे संविधान यशस्वी होईल, असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले आहेत. आणीबाणीच्या काळामध्ये ज्या निष्ठा असतात, म्हणजे राज्यांच्या वरती ज्या निष्ठा असतात, या व्यतिरिक्त देशासंदर्भातली जी निष्ठा आहे ती केंद्र सरकारच्या पाठीशी सर्व लोकांची राहिली पाहिजे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. सर्वसाधारण प्रसंगी असते तसे निष्ठेचे विभाजन आणीबाणीच्या काळात होऊ नये, म्हणून आणीबाणी काळामध्ये आपण केंद्र सरकारला मोठे अधिकार त्यांनी दिलेले आहेत, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील की नाही याची चिंता त्यांनी व्यक्त केलेली आहे. 10 राज्याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे की 10 राजावरती मोहम्मद बिन कासिम जेव्हा चालून आला तेव्हा मोहम्मद बिन कासिमकडून या राजाच्या अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारली आणि त्यामुळे 10 राजाचा पराभव झाला. मोहम्मद घोरीला पृथ्वीराजाच्या विरोधामध्ये जयचंद्रने बोलवले होते, त्यामुळे आपल्या बऱ्याचशा प्रदेशाचं नुकसान झालं किंवा स्वातंत्र्य धोक्यात आलं. शिवाजींच्या काळामध्ये मराठा आणि राजपूत सरदार हे मोगलांना सामील झाले होते. शीख आणि इंग्रज संघर्षामध्ये तो सेनापती गुलाबसिंग नावाचा होता, तो इंग्रजांना सामील झाला होता. 1857च्या युद्धामध्ये शीख लोक तटस्थ राहिले, त्यांनी भारतीयांच्या बाजूने भाग घेतला नाही. म्हणजे अशा सगळ्या गोष्टींचं उदाहरण देऊन बाबासाहेब म्हणतात की दुभंगलेलं घर कधीही भक्कमपणे उभं राहू शकत नाही. तर त्यामुळे आपल्यामध्ये असं एकमेकांचा काटा काढण्यासाठी कोणाचा तरी वापर करण्याची किंवा एकमेकांना बुडवण्याची, एकमेकांचं नुकसान करण्यासाठी, एकमेकांची हानी करण्यासाठी झगडण्याची ही जी एक प्रवृत्ती आहे, ही आत्मघातकी प्रवृत्ती, हिचा आपण पहिल्यांदा बंदोबस्त केला पाहिजे. आपण सगळ्यांनी ती प्रवृत्ती टाकून दिली पाहिजे, असं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. तत्त्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानू नका, आणि जर तसं मानलं तर देशाचं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. बौद्ध काळामध्ये जे बौद्धांचे भिक्खू होते, या भिक्खूंचे जे संघ होते, हे एक प्रकारे संसदीय प्रारूपच होतं, संसदीय पद्धती या भिक्खू संघांना सर्व माहीत होती. तर त्यामुळे भारतीय भूमी ही प्राचीन काळामध्ये लोकशाहीला जन्म देणारी भूमी आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. लोकशाहीमध्ये प्रचंड बहुमत जर कोणाकडे झालं तर लोकशाहीचं हुकुमशाहीमध्ये रूपांतर होऊ शकतं. तर त्यामुळं तुम्ही ते टाळा, प्रचंड बहुमत कोणालाही देऊ नका. रक्तरंजित मार्ग टाळा. सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टप्राप्तीसाठी संविधानिक मार्गाचा वापरा. कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी आपलं स्वातंत्र्य अर्पण करू नका. स्वाभिमान, शील, स्वातंत्र्य या गोष्टी कोणाकडे गहाण टाकता येत नाहीत. म्हणजे स्वाभिमानाचं बळी देऊन राष्ट्र कृतज्ञ होऊ शकत नाही, शीलाचं बळी देऊन महिला एखादी कृतज्ञ राहू शकत नाही, किंवा स्वातंत्र्याचा बळी देऊन एखादा देश कृतज्ञ कोणाचा राहू शकत नाही. तर त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करताना कुठेपर्यंत व्यक्त करायची हे लक्षात ठेवा. व्यक्तिपूजा हा राजकारणामध्ये अधःपतनाकडे नेणारा मार्ग आहे, त्यामुळे व्यक्तिपूजा करू नका. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तिन्ही तत्वांना सोबत घेऊन चाला, कारण स्वातंत्र्य नसेल तर लोक धाडस करणार नाहीत, समता नसेल तर मुठभरांची मिरास माजेल, आणि बंधुता नसेल तर स्वातंत्र्य आणि समतेमुळे मिळणारे जे खरे लाभ आहेत ते आपल्याला कधी मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. आपण भारतीय संघ म्हणतो, भारत आपण एक आहे असे म्हणतो, परंतु खरोखरच आपण एक झालो आहे का? आपल्या देशामध्ये असंख्य जाती आहेत. मग अशा जाती असताना आपण खरोखरच एक संघ राष्ट्र झालो का, याचा आपण विचार केला पाहिजे, असं सांगताना त्यांनी ब्राईसचं उदाहरण देऊन अमेरिकेच्या संदर्भामध्ये हे प्रभू आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे, असं त्यांनी एक ठराव केला. परंतु परत त्यांनाच असं वाटलं की आपण एक राष्ट्र खरोखरच बनलो आहे की नाही, म्हणून त्यांनी आमच्या संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे अशी दुरुस्ती दुसऱ्या दिवशी केली. याचा उल्लेख करून बाबासाहेब म्हणतात की जर अमेरिकेच्या लोकांना आपण एक राष्ट्र झालो की नाही याच्याविषयी शंका वाटत होती, तर आपली परिस्थिती तर त्यांच्यापेक्षा वाईट आहे. त्यामुळे आपण अधिक सावध राहिलं पाहिजे. दुभंगलेले घर टिकू शकत नाही, ह्या बर्क्यांच्या विधानांचा उल्लेख करून पददलितांच्या आकांक्षा पायदळी तुडवू नका, आणि आपल्या देशामधल्या ज्या संघर्षाला वर्गयुद्धाचं स्वरूप प्राप्त होईल असं वागू नका, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. लोकांनी निवडलेल्या राज्यापेक्षा लोकांसाठी असलेल्या राज्याचा आता लोकांना गरज आहे, हे त्यांनी लक्षात घेण्याचा सल्ला आपल्याला दिलेला आहे. नुसतं लोकांनी निवडलं, पण खरेच प्रतिनिधी आहेत का? गैरप्रकार करून, पैसे वाटून, वाईट प्रचार करून, एकमेकांची बदनामी करून लोक निवडून येतात. अशा पद्धतीने निवडून आलेल्या प्रतिनिधींचा उपयोग होत नाही. तर लोकांनी लोकांच्यासाठी
काम करणारे सरकार, लोकांनी निवडलेलं असलं तरी काम करणारं सरकार महत्त्वाचं असतं, याच्याविषयी त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. घटना बनवताना माझे प्रमुख अंग होते, पण काही लोक सांगतात की आराखडा आहे तो कारकुनांनी बनवला आणि मी फक्त सही केली. खरं तर मी तर संविधान सभेचं काम चालू असताना, मसुदा समितीचं काम चालू असताना कोण किती दिवस हजर होते आणि कोण गैरहजर होते याचा सगळा माझ्याकडे माहिती आहे. ती मी गोळा केली होती आणि हे भाषणामध्ये मी ते सांगणार होतो संविधान सभेमध्ये. परंतु आपल्या सहकाऱ्यांच्यावर आरोप करणं हे असभ्यपणाचं ठरेल असं वाटल्यामुळं मी तो उल्लेख केलेला नाही. म्हणजे असं सांगून बाबासाहेबांनी सभ्यपणा दाखवला आहे. माताजी डॉक्टर आंबेडकरांच्यावरती शंका घेतात किंवा त्यांचं कर्तृत्व नाकारण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी कुठंतरी आता सभ्यपणाचं प्रदर्शन करण्याची गरज आहे. बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये आणखी ज्या काही खोट्या गोष्टी काही सांगितल्या जातात त्याच्यामध्ये एक असं म्हटलं जातं की बाबासाहेबांना फक्त 10 वर्ष आरक्षण पाहिजे होतं. परंतु बाबासाहेबांना 10 वर्ष आरक्षण नको होतं. तर जोपर्यंत या समाजातल्या, या देशातल्या अस्पृश्यांची, बहिष्कृतांची परिस्थिती बदलत नाही आणि इतर वर्गांच्या समकक्षता येत नाहीत, तोपर्यंत आरक्षण चालू राहिलं पाहिजे. हे त्यांनी 22 नोव्हेंबरचं त्यांचं एक भाषण आहे, 22 नोव्हेंबर 1951चं. त्याच्यामध्ये ते म्हणतात की घटना समितीमध्ये हे जे राजकीय संरक्षण होतं, राखीव जागा आणि सरकारी नोकरी, या दोन्ही मुद्दे वादग्रस्त ठरलेले आहेत आणि ओढाताण करून कशीबशी राखीव जागांसाठी 10 वर्षाची मुदत मिळवली. पण याच्यामुळे काही लोकांच्या पोटात पाप उत्पन्न झाले आणि या सवलती परत घेण्याची चळवळ काही लोकांनी केली. शेवटी मी जेव्हा राजीनामा देईन असं सांगितलं, तेव्हा कुठे या गोष्टी टिकल्या. आणि 10 वर्षामध्ये तुम्ही काय अस्पृश्यांच्या परिस्थितीमध्ये परिवर्तन करू शकणार आहात का? त्यांच्यावरचे अत्याचार रोखू शकणार आहात का? अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. आणि केवळ नोकरी राजीनामा देण्याची तयारी ठेवल्यामुळं नोकरीच्या संदर्भातल्या तरी कालावधीची अट काढून टाकण्यात आलेली आहे. परंतु जी राजकीय संदर्भातली अट आहे याच्याबाबत सुद्धा विचार केला पाहिजे, अशी बाबासाहेबांची भूमिका होती. त्यांनी अनुसूचित जाती जमातीसाठी एक अधिकारी तयार केलेला आहे. तर त्याने या अल्पसंख्याकांचे संरक्षण करायचं आहे. अल्पसंख्याकामध्ये मुसलमानांना सुद्धा राखीव जागा ख्रिश्चनांना सुद्धा देत होते. परंतु मौलाना आझाद यांना ते भेटले तेव्हा मौलाना आझाद त्या दुसऱ्या दिवशी जे काम होणार होतं त्या कामाला अनुपस्थित राहिले आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याला विरोध केला आणि अशा पद्धतीनं मुसलमानांच्या राखीव जागा गेल्या, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एकेका तरतुदीसाठी, एकेका कलमासाठी बाबासाहेब कशा पद्धतीनं भांडत आले हे आपल्याला लक्षात येतं. त्या घटना तयार करण्याचे महान कार्य माझ्या शिरावर होते आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाशी माझे मतभेद असूनसुद्धा मी राष्ट्रीय सरकारमध्ये काही काळ राहिलो, असं बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या बाबासाहेबांचं कार्यकर्तृत्व स्पष्ट करणाऱ्या, त्याचे पुरावे देणारे आहेत. त्यामुळे आता तरी आपण हे सगळं बंद केलं पाहिजे आणि संविधानाची अंमलबजावणी कशी चांगल्या पद्धतीनं करता येईल हे याचं आपण लक्षात घेतलं. संविधान सभेमध्ये सर्व जाती धर्मांचे लोक होते, सुशिक्षित वर्गातले सगळे लोक होते, जास्तीत जास्त लोक हे प्रस्थापित समाजातले होते आणि या सगळ्यांनी बाबासाहेबांचं नेतृत्व त्या काळामध्ये स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संविधान निर्मितीचं महान कार्य केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 5 जून 1952ला बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ लॉज ही जी पदवी देण्यात आली, त्या पदवीमध्ये त्यांनी त्यांचा बाबासाहेबांचा उल्लेख करताना डॉक्टर इन इकॉनॉमिक्स, बॅरिस्टर, प्रोफेसर अँड मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, फ्रेमर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, member of cabinet and council of states, one of India's leading citizen, great social reformer and valiant upholder of human rights. इतक्या सगळ्या पदव्यांनी त्यांचा गौरव अमेरिकनांनी केलेला आहे आणि फ्रेमर ऑफ कॉन्स्टिट्यूशन या शब्दामध्ये त्यांचा उल्लेख केला आहे. म्हणजे अमेरिकेसारख्या इथपासून हजारो मैल दूर असलेल्या लोकांना सुद्धा डॉक्टर आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत हे माहीत आहे आणि आपल्याच देशातलं काही लोकांनी उठायचं आणि डॉक्टर आंबेडकरांच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्या कर्तृत्वाविषयी शंका उपस्थित करायच्या, हे कुठेतरी चुकीचं आहे. अशा गोष्टी आपण आता बंद केल्या पाहिजेत आणि संविधानाची निर्मिती आपण सगळ्यांनी मिळून केली, म्हणजे भारतातल्या सर्व समाज घटकांनी मिळून केली. आपले हे संयुक्त विधान आहे, संविधान आपण म्हणतो म्हणजे काय, संयुक्त विधान आहे. आपण देशाच्या वतीनं ते सगळ्यांनी मिळून केलेलं, आपले छोटे मोठे जे काही असतील कॉन्फ्लिक्ट्स ते बाजूला ठेवून संपूर्ण देशाला पुढे नेण्यासाठी केलेलं ते विधान आहे आणि ते तयार करण्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे. बाबासाहेबांच्याकडे मोठी विद्वत्ता असल्यामुळं
त्यांचं त्याच्यामधलं योगदान मोठं आहे हे आपण लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे आपल्या मनामध्ये भेदभाव येऊ न देता मी प्रथम भारतीय आणि अंती भारतीय अशी भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी पुढं गेलं पाहिजे आणि या संविधानाच्या चांगल्या अंमलबजावणीच्या माध्यमातून या देशाला प्रगत आणि बलशाली करण्याकडे या देशातल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचे अश्रू पुसण्याकडे आपण आपला कल ठेवला पाहिजे आणि आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे असं मला वाटतं.